नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या नाशिक शहराच्या जुना गंगापूर नाका येथील चोपडा लॉन्स इथे। तर इथं गांधी शिल्प बाजार हे प्रदर्शन इथं भरलं आहे। आपल्या देशाच्या विविध राज्यांतून हँडीक्राफ्ट्स किंवा हस्तकला यांचे जे आर्टिस्ट आहे त्यांना या प्रदर्शनामध्ये आपापले स्टॉल लावायची संधी मिळते। तर चला आपण विजिट करूया काही स्टॉल्सना आणि बघूया काय विशेष आपल्याला इथं बघायला मिळतं। जे एंट्रन्स आहे तिथून आपण आत शिरल्यावर आपल्याला हा असा परिसर इथं दिसतो आणि मग इथून सुरू होते हे एक्झिबिशन। नमस्कार, मेरा नाम अजय कुमार है। मैं श्री जल जीवन ज्योत स्त्री सहायक विविध उत्पादक सहकारी मंडली लिमिटेड वडोदरा से आया हूँ और यहाँ पर भारत सरकार द्वारा आयोजित गांधी शिल्प बाजार का प्रदर्शनी लगा हुआ है, जो कि डेवलपमेंट कमिश्नर हैंडीक्राफ्ट मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल के द्वारा तत्वाधान में लगाया जाता है। तो यहाँ पर 70 के आसपास जो है आर्टिज़न जो कि स्वयं खुद अपनी चीज़ें बनाते हैं, भारत के विभिन्न राज्यों से आए हुए हैं और ये अपनी कला का प्रदर्शन एवं बिक्री स्वयं कर रहे हैं। तो सभी अलग अलग स्टेट से हैं और खुद कारीगर लोग हैं जो खुद ही अपनी वस्तुओं को बनाते हैं और छोटे छोटे गाँवों से हैं। और इनकी कला आप आइए देखिए यहाँ पे, तो आपको जो नॉर्मल आपको कहीं भी देखने को नहीं मिलेगी, मार्केट में ये चीज़ें नहीं मिलती हैं, जो वो ऐसी चीज़ें खुद बनाते हैं तो खुद लेके आएँ। तो सभी नासिक वासियों से मेरा निवेदन है कि यहाँ आएँ और इनकी कला को प्रोत्साहित करें। धन्यवाद। नमस्ते, मी स्मिता गायकवाड। माझा बिझनेस ॲज अ स्मिता क्रिएशन म्हणून पण फेमस आहे। तर मी माझ्या प्रोडक्टची माहिती देते। हे पूर्ण हँडमेड आहे, त्याच्यात मशीन मेड वगैरे काही नाही आहे। आता हे जे कॅन्डल्स आहेत हे डेकोरेटिव्ह कॅन्डल्स आहे। ही फ्लावर कॅन्डल आहे, ही पंती आहे, त्याच्यावर वारली पेंटिंग केलेली आहे। हे ओशन थीम आहे, त्याच्यात लेयर्स दिलेले आहेत। हे एक जेल कॅन्डल आहे ओशन थीमची, त्याच्यात रिअल शेल्स वगैरे टाकलेले आहेत, रिअल सँड टाकलेली आहे। असे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत। आणि ही जी पोली कॅप कॅन्डल आहे जी आपण पाण्यावर अशी फ्लोट पण करू शकतो, असे ठेवून डेकोरेटिव्ह आयटम म्हणून असे फ्लोट करून असे लावून पण शकतो। आणि हे मॅक्रमचे जार्स आहे। मॅक्रमवर त्याच्यावर एक एक नॉट टाकून मी ते विविंग केलेलं आहे, मॅक्रमचं विविंग। असं आपण दिवे वगैरे लावण्यासाठी देवाजवळ ठेवू शकतो, शोपीस म्हणून ठेवू शकतो। हे टी लाईट होल्डर्स आहेत। हे वुडनचे ज्वेलरी बॉक्स आहेत। हे सगळं हँड पेंटेड केलेलं आहे, वुडनच्या बॉक्सवर पेंट केलेलं आहे। मेटॅलिक पेंट, ॲक्रेलिक पेंट्स, हे ॲक्रेलिक पेंट्स आहे, सगळं हँडमेड आहे। त्यानंतर हे रेझिन आर्ट आहे। ही रेझिनची थाळी आहे जी त्याला शेप द्यावा लागतो, असे मोल्ड्स असतात, त्याला शेप देऊन असं ताट बनवलेलं जातं ओवाळणीचं। हे रेझिन वॉच आहे। हे ओशन थीम आहे, याला लेयर्स देऊन त्याला ओशन थीमचं क्रिएट केलेलं आहे, त्याच्यावर सगळे रिअल स्टारफिश वगैरे टाकलेले आहे। तसंच रेझिनची फोटो फ्रेम आहे। हे ओरिजिनल स्टारफिश आहे, ओरिजिनल फ्लावर्स आहे, ओरिजिनल शेल्स आहे। असं आपण कोणाचा बर्थडे असेल तर त्याला गिफ्ट देण्यासाठी, वेडिंगच्यासाठी किंवा आपल्या फॅमिलीचा फोटोही तुम्ही ॲड करू शकता। त्यात रेझिनचे मध्ये रिअल स्टार यूज केलेले आहे। त्यानंतर ही मॅक्रमचं लँटर्न आहे। ह्याच्यात खूप सारे नॉट्स दिलेले आहे, सगळे हाताने नॉट्स दिलेले आहे आणि हे वॉशेबल पण आहे, त्याच्यात कलर्स पण व्हेरिएशन खूप असतात। ही मॅक्रमची पर्स आहे, ह्याच्यात जवळजवळ 1000च्या अबो एक एक नॉट्स दिलेले आहे। नॉट्स देऊन देऊन मग आपण असं क्रिएट करतो, सगळं हँडमेड आहे। हे शोपीस आहे मॅक्रमचे। हा पॉट हँगर आहे, याच्यात छोटा मोठा पॉट इनडोअर आउटडोअर आपण सगळं ठेवू शकतो। तसंच याच्यामध्ये मनी प्लांट वगैरे ठेवू शकतो आपण। आणि हे आपली सॅटिन रिबिन जी आहे, सॅटिन रिबिनपासून ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे, त्याच्यामुळे हा 3D इफेक्ट पण येतो थोडासा।
तर आपण हे आपलं कवर कुशन्सवर असं करू शकतो, ड्रेसेसवर करू शकतो. आणि हा ज्वेलरी बॉक्स आहे, याच्यावर मिरर आर्ट, लिपन आर्ट, डॉट पेंटिंग आणि रेझिन आर्ट केल्यामुळे याचं फिनिशिंग पण छान येतं. त्याच्याशिवाय हे मॅक्रमचे किचन्स पण आहेत, जे आपण पर्सला, बॅग्सला वगैरे लावू शकतो आणि वॉशेबल पण आहे. आणि ही जी आहे फ्रेम, ही ग्लास पेंटिंग आहे. ग्लासवर आपण आउटलाईन करून त्याच्यावर ग्लास पेंटिंग टाकलेले आहेत. असे बरेच प्रकार आहेत ग्लास पेंटिंगमध्ये पण. हे पॉट हँगर्स आहे आणि हे ड्रीम कॅचर्स आहेत वेगवेगळे, छोटे मोठे. हा मिरर आहे, मॅक्रमचा मिरर. हे पेपर क्विलिंग आहे. पेपर क्विलिंग आपलं पेपरचे छोटे छोटे स्ट्रिप्स असतात, ते राऊंड करून, हाताने राऊंड करून त्यांना शेप दिलेले असतात. ही बेल आहे, हे पण मॅक्रमचंच आहे. हे आपण असं घराच्या आजूबाजूला दोन्ही साईडला असं लावू शकता, तर हे वारं आलं का हे असं बेल होणार. माझे सगळे ऑनलाईन क्लासेस, ऑफलाईन क्लासेस पण मी घेणार आहेत, सगळ्या टाईपचे. नमस्कार, मी मीनाक्षी जगताप. हस्तकला नावाने माझा बिझनेस आहे. गेले 25 वर्षापासून आम्ही या फील्डमध्ये आहे. यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स, कापडापासून तोरण, त्यानंतर असे हँड पर्स वगैरे, त्यानंतर ज्यूटमध्ये हँड पेंटेड बॅग, टोट बॅग विथ एम्ब्रॉयडरी, त्यानंतर या टाईपच्या पॅचवर्कमध्ये सॅक, पॅचवर्कमध्ये दुपट्टे, खणामध्ये आम्ही कस्टमाइज पण करून देतो. तुम्हाला हव्या त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये, डिझाईनमध्ये आमची टीम काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही हे जे सगळे प्रकार आहे हे आम्ही ज्या महिला गरजू आहे यांच्याकडून बनवून घेतो. यामध्ये ही ज्वेलरी आहे, हँड पेंटेड वुडन ज्वेलरी. तर इन्व्हलप आहेत, असे पिरॅमिड पाउचेस आहेत, हँड पर्सेस आहेत, छोटे पाउचेस आहेत, कॉइन बॉक्स, त्यानंतर सुपाऱ्या आहेत, अशा रेझिनमध्ये टी लाईट होल्डर आहे, सरस्वती की तुम्ही देव्हाऱ्यात मुलांच्या रूममध्ये ठेवू शकतात, पूजा थाली रेझिनमध्ये, हळदी कुंकवाच्या कळ्या या टाईपमध्ये. त्यानंतर कापड उरलेल्या कापडातनं आम्ही स्क्रंचीस वगैरे बनवतो. नंतर हा डोअर बेल आहे, देवाची आसन आहेत, पोथी कवर आहेत, रेडी रंगोली आहे या टाईपमध्ये की तुम्ही ती रियूज करू शकतात. या टाईपमध्ये बटवे आहेत, ज्यूटमध्ये फाइल्स आहेत, ज्यूटमध्ये बॅग्स आहेत, यावर आम्ही हँड पेंट केलेलं आहे. त्यानंतर इकडे तोरण आहेत, खणाची तोरण. हे आपण आपल्या साईजनुसार कस्टमाइज करून देतो, वेगवेगळ्या डिझाईन्स. नंतर या टाईपमध्ये तर संक्रांत असल्यामुळे हलव्याची ज्वेलरी आहे. बॉक्स यामध्ये आपण असे लहान बाळांचे सेट वगैरे पण बनवून देतो ऑर्डरनुसार. इकडे टेबल रनर आहेत, त्यावर पेंटिंग केलेलं आहे नथीचं. वेगवेगळ्या टाईप्सच्या बॅग्स आहेत, हँड पेंटेड साडी आहे. असे विविध प्रकारचे आपण
आर्टिकल्स बनवतो, ह्या सगळ्याचं आपण ट्रेनिंग पण देतो। नमस्कार नाशिक मित्रांनो, जय श्री कृष्ण गुजरातियों ने एंड हेलो टू माय डियर फ्रेंड्स। मी तन्वी पारेख आहे। मैं बॉर्न एंड ब्रॉट अप गुजरात से हूँ एंड मैं रहती हूँ पुणे में अभी। मेरा प्रोडक्ट है हैंडमेड पेंटिंग्स। तो मैं सर्टिफाइड हीलिंग मंडाला आर्टिस्ट हूँ और सर्टिफाइड सेक्रेड ज्योमेट्री आर्टिस्ट हूँ। तो जैसे कि आप देख सकते हैं मेरे पेंटिंग्स, ये प्रत्येक पेंटिंग्स जो मैं हाथ से बनाती हूँ उसमें मैं ओम चैंट करके बनाती हूँ। तो जितने भी डॉट्स आप देख रहे हो एक पेंटिंग के अंदर, वो सारे ओमकार चैंटिंग किए हुए हैं। मेरे प्रोडक्ट्स का रेंज है जैसे कि बुकमार्क्स है, छोटा छोटा पेंटिंग्स है जिस पे आप त्राटक कर सकते हो, फ्रेम्ड पेंटिंग्स है, एब्स्ट्रैक्ट सीरीज़ में है, बर्ड्स है, एनिमल्स है एब्स्ट्रैक्ट में, फिर एक बढ़िया सा रेंज है मंडला आर्ट में जिसमें सेक्रेड सिंबल्स भी है, सेक्रेड ज्योमेट्री से लेकर इसको हम फ्लावर ऑफ लाइफ बोलते हैं, इसको हम फ्रूट ऑफ लाइफ बोलते हैं। ये जो है वो बुद्धिज़्म का 12 सेक्रेड सिंबल्स है जो कि बहुत ऑस्पिशियस माना जाता है, बहुत पॉजिटिव एनर्जी, पॉजिटिव वाइब्स देता है। छोटे छोटे बुकमार्क्स है जिसमें मैं नाम लिख के भी देती हूँ, उसको पर्सनलाइज करके देती हूँ ताकि आप अपने किचन में, अपने बुक्स में, अपने कीज़ में लगा के यूज़ कर सकते हैं। बड़ा पेंटिंग्स का भी रेंज है जिसमें कि बड़े पेंटिंग्स हैं, बड़े एम्बियंस, बड़े वॉल्स के लिए। ये जो है वो शाम सवेरा है, ये सवेरा है मॉर्निंग, ये है शाम। तो उसका भी एक अलग प्रिंसिपल है, जैसे शाम और सवेरा हर सुबह के बाद शाम आती है। हमारे लाइफ में भी कभी लो आया, पर निराश नहीं होना है, उसको हमेशा ऐसे लेना है कि कल सुबह वापस एक सूरज उगेगा, वापस एक सवेरा होगा। दूसरा एक मैं आपको रोल वाले पेंटिंग्स दिखाती हूँ। ये सारे पेंटिंग्स हैंडमेड है। एक सेंटर डॉट में 9 बार पेंट किया हुआ है, 9 ओमकार है उसके अंदर। ये सारे हैंडमेड है, हैंड पेंटेड है। इसको लाइफ लॉन्ग कुछ नहीं होता है, अगर हम पानी भी डाल दें तो उसको कुछ नहीं होता है। तो मैं इस प्रिंसिपल से काम करती हूँ कि सभी को पॉजिटिव एनर्जी, सभी को पॉजिटिव वाइब्स मिले। ठीक है, तो स्टॉल में ज़रूर आइएगा, हम सभी आर्टिसंस को प्रोत्साहित कीजिएगा। थैंक यू सो मच। तो जता जता जय श्री कृष्ण मारा वाला मित्रोने, અને જરૂરથી આ એક્ઝિબિશનમાં પધારજો। અમે બધાય તમારી રાહ જોઈ રહ્યા છે। જય શ્રી કૃષ્ણ। नमस्कार, माझं नाव सीमा धनराज काकवीपुरे। माझा ऑनलाईन बिझनेस आहे फॅशन लिली या नावाने। मी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो सेलर आहे। माझ्या इथे 10 प्रकारचे स्क्रंचीज वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे। त्यामध्ये तुम्हाला मिनी, स्किनी, मीडियम, लार्ज, एक्सेल असे वेगवेगळे टाईपचे रबर मिळतील। याला स्क्रंचीज या नावाने ओळख आहे। माझ्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे अजून काही तुम्हाला बोज बघायला भेटतील। त्यामध्ये हा लॉंग टेल बो आहे। त्यानंतर माझ्या इथे 3 लेयर बो देखील मिळेल, 3 लेयर बो देखील मिळेल। त्यानंतर सेलर बो सुद्धा मिळेल। असे वेगवेगळे टाईपचे बो माझ्या इथे अवेलेबल आहेत। या व्यतिरिक्त तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंटेड बोज भेटतील, स्क्रंचीज भेटतील। अशा भरपूर व्हरायटीज माझ्याकडे अवेलेबल आहेत। इथे नसले तरी माझ्याकडे भरपूर काही गोष्टी अवेलेबल आहेत। फॅशन लिली या ऑनलाईन स्टोअरला व्हिजिट द्या, तिथे तुम्हाला भरपूर प्रकारचे वेगवेगळे स्क्रंचीज बघायला भेटतील। धन्यवाद। तुम्ही ह्या स्टोअरला नक्की व्हिजिट द्या। धन्यवाद। माझं नाव कल्पना पानगावाने। आमचा शॉप आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला, वन विभागाला।
आरण्यक म्हणून आरण्यक वंधन विक्री केंद्र. आमच्याकडे सगळ्या काही बांबूच्याच वस्तू भेटतात, प्लास्टिक वगैरे काहीच नाही, फक्त बांबू एक बांबूच. त्याचं ज्वेलरी बॉक्स, हे आमचं पेन स्टँड आहे, हा मोबाईल स्टँड आहे, हे किचन ऑर्गनेस आहे, ही डिश स्टँड आहे, ही टेबल रॅक, हे झाडं लावण्यासाठी हँगिंग पॅन्टर आहे, ही की होल्डर आहे, ही लाईट माळ आहे, सगळे प्रकारची लॅम्प सेट आहे. बस हे आपलं बैलगाड्या आहे लग्नासाठी रुखवतात देण्यासाठी. बाकी ही फ्रूट डालकी, हा ट्रे, ही फ्रूट फळांसाठी फ्रूट डालकी, हे मॅगझिन स्टँड आहे, हे आपले फ्लावर पॉट आहे, बांबूपासून बनवलेले आहे, पूर्ण बांबूचं. हा मुलांसाठी धनुष्यबाण भात्यासह. हे आपले किचन टोपले. घरट आहे, हे एकदम छान आहे, छोटी चिमणी त्याच्यात जाऊ शकते, आपण घरात लावू शकतो. हे आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी युद्ध केलेलं जंगल रॉ हनी मध, हे आमच्याकडून विकलं जातं आणि प्युअर आहे, याच्यात काही भेसळ वगैरे काहीच नाही. आदिवासी पाड्यातून आलेला हर्सूल देवळा. आमच्या स्टॉलला व्हिजिट द्या इथं चोपडा लॉन्सला. हां, माझं नाव अजय अंकम. आमच्या कंपनीचं नाव श्री साई समर्थ प्रॉडक्ट्स. आम्ही सर्व गोमय प्रॉडक्ट्समध्ये डील करतो. गोमय म्हणजे ऑफकोर्स गाईच्या शेणापासून बनवलेले सगळे प्रॉडक्ट्स. ह्याची सुरुवात अशी झाली की आम्ही एका मंदिरामध्ये गेलेलो होतो आणि आम्ही जेव्हा पाहिलं की लोक जेव्हा बाहेर येत होते तेव्हा त्यांना खूप त्रास झालेला होता, की डोळ्यातनं पाणी येत होतं, काहींना डोकेदुखी होत होती, काहींना शिंका येत होत्या. त्याचं मेन कारण होतं की तिथले झालेल्या अगरबत्ती आणि धूप ज्या लावलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना त्यात असलेल्या केमिकलमुळे त्यांना त्रास होत होता. तेव्हा आम्ही निर्धार केला की असं काहीतरी प्रॉडक्ट बनवावं की जिथे जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही आणि गोशाळ्यांना पण मदत होईल. या उद्देशाने आम्ही मग गाईच्या शेणापासून प्रॉडक्ट्स बनवण्याची निर्मिती सुरू केली. तर आम्ही आता गाईच्या शेणापासून असे अगरबत्ती बनवतो. अगरबत्ती आहेत, हे धूप आहेत, हे सगळे गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत. इवन असे कोन धूप्स आहेत, असे 3-4 प्रकार आहेत, तुम्ही बघू शकता. हे कोन धूप आहेत, हे सर्व हाताने बनवले जातात. अगरबत्त्यांमध्ये पण जवळजवळ 15 ते 16 वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. धूप आहे, अगरबत्ती आहे, हे पण सर्व अगदी गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत. हे हळदी कुंकू ठेवण्यासाठी वाण बनवलेले आहे संक्रांतीसाठी. ओम आहे, श्री आहे, स्वस्तिक आहेत, देवीच्या अशा पादुका आहेत. हे हवन कप्स आहेत. तर या हवन कप्समध्ये 2 प्रकार आहेत. हे गाईच्या शेणापासून बनवलेले कप आहेत. ह्याच्यामध्ये फक्त एकच ॲटम टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये गुगुल आहे आणि ह्याच्यामध्ये लोबन आहे. तर आम्ही विचार केला की मग एक ॲटम असं न टाकता आपण असं तयार करू की गाईच्या शेणामध्येच जवळजवळ 30 ते 40 वस्तू, पंचगव्य आणि या सर्व वस्तू, ह्याच्या 30-40 वस्तू तुम्हाला इथे दिसतात आहेत, ह्या सर्व टाकून जर आपण बनवलं तर मग वेगळं काही टाकायची गरज लागणार नाही आपल्याला. म्हणून आम्ही पूर्ण 40 वस्तू टाकून हे हवन कप असं तयार केलेलं आहे. हे जाळलं तर आपल्याला पूर्ण हवन केल्याचं पूर्ण पुण्य मिळतं तसं. आणि हे सगळे सोप्स आहेत इथे, नॅचरल एलिमेंट्सने बनवलेले आहेत, ऑर्गॅनिक्स असे हवन सामग्री आहे. चांगल्या प्रकारचे अष्टगंध आहेत, भीमसेनी कापूर आहे, हे सर्व ए क्वालिटी प्रॉडक्ट्स आहेत. सर्व हर्बल ऑइलपासून तयार केलेलं आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आरोग्याला हानी नसते. आणि ऑल्सो रिफिल आहेत, आपण जे ऑल आउट वगैरे घरी वापरतो त्या टाईपचे रिफिल आहे, पण पूर्ण हर्बल ऑइलपासून तयार झालेलं आहे. ह्याच्यामुळे लहान मुलापासून वृद्धांपर्यंत अगदी आरोग्याला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. असे सर्व चांगले चांगले प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हीच आमची इच्छा आहे. आणि ऑल्सो गोशाळ्यांना पण आम्ही मदत करू शकतो. गाई जरी वृद्धाला जरी दूध देऊ शकला नाही, त्या शेण तर देतातच, मग त्या शेणापासून आम्ही हे सगळी निर्मिती करून शेतकऱ्यांना पण मदत होते आणि दोन्ही प्रकारे मग चांगलं प्रॉडक्ट पण लोकांपर्यंत पोहोचवता येतं आणि गोशाळ्यांना पण मदत होते. ह्या उद्देशानेच आम्ही हे प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
तर मित्रांनो, या प्रकारे आपण गांधी शिल्प बाजार या प्रदर्शनाला भेट दिली. आपल्या नाशिकच्या जुन्या गंगापूर नाकाजवळ असलेल्या चोपडा लॉन्स इथे हे प्रदर्शन भरलं आहे. तसं पाहता व्हिजिटर्सची संख्या खूपच कमी होती, खूपच कमी लोक दिसले इथं. पण आपण काही निवडक स्टॉल्सला व्हिजिट दिल्या आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. ज्यांचे जे प्रॉडक्ट्स होते ते पाहून जरा चांगले वाटले. तुम्हाला ही जर ती माहिती आवडली असेल किंवा त्या जे स्टॉल्स ओनर आहेत, विक्रेते आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण. चांगले प्रॉडक्ट्स होते, चांगली जे उत्पादनं होती, त्यात बारीक कलाकुसरीने बनवलेले पण खूप छान प्रॉडक्ट्स आपल्याला पाहायला मिळालेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल. धन्यवाद.